हॅलो यूट्यूब फॅमिली, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उपवासाच्या दिवशी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज आपण बनवणार आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि चवदार भगर इडली, तेही स्पेशल उपवासाच्या चटणीसोबत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी घेतली होती मी इथं 1 वाटी भगर घेतली होती आणि 1 वाटी साबुदाणा मी अगोदरच भिजून ठेवला होता. साबुदाणा भिजायला वेळ लागतो म्हणून. आणि इथं 1 वाटी आता आपण भगर भिजू घालणार आहे फक्त 15 मिनिटासाठी. खूप वेळ पण भिजू घालायची नाही. आणि जर असं आपण भिजू घालून केलं ना तर खरंच खूप त्याची टेस्ट पण भारी लागते. तर त्यासाठी अगोदर भगर धुवून घ्यायची आणि नंतर भिजू घालायची. तशी तर आपली भगर स्वच्छच होती. आणि इथं छान मी त्याला 15 मिनिटं व्यवस्थित भिजू घालून घेतलं. आणि भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरला आता आपल्याला ही भगर फिरून घ्यायची आहे. म्हणजेच बॅटर तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं आणि भगरचं. इथं अगोदर आपण भगर लावली मिक्सरला आणि यामध्ये पाणी घालू नका. मी पाणी टाकलं होतं तर थोडं बॅटर इथं पातळ झाल्यासारखं वाटत होतं. नंतर मी त्यामध्येच साबुदाणा पण बारीक करून घेतला. तर त्यानंतर माझं बॅटर व्यवस्थित झालं. फक्त तुम्ही भगर बारीक करताना पाणी घालू नका. आणि हे बघा, व्यवस्थित असं आपलं हे बॅटर तयार झालं. साबुदाणा आणि भगर एकत्र मिक्स आपण त्याचं बारीक करून घेतलं. म्हणून जसं आपल्याला इडलीला बॅटर पाहिजेत होतं तसंच इथं बॅटर पण तयार झालं होतं. नंतर एका पातेल्यात काढून घ्यायचं बॅटर. आणि हे बघा, व्यवस्थित असं बॅटर तयार झालं. नंतर घालायची अर्धी पुडी इनो. नंतर त्यावर थोडं पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. इथं आपलं स्किप झालं मीठ, म्हणजे व्हिडिओच घेतला गेला नाही, पण त्यामध्ये मीठ घाला. आणि छान आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं. इनो आणि मीठ म्हणजे पूर्ण बॅटरमध्ये ते मिक्स झालं पाहिजेत. नंतर घ्यायची इकडं इडली पात्र. त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही आपली इडली, त्यासाठी. आणि अगोदरच मी इडली पात्र ठेवून दिलं होतं पाणी गरम करण्यासाठी. नंतर त्यामध्ये बॅटर घालायचं. आणि बऱ्याच जणांना साबुदाण्याने ॲसिडिटी होती. बरेच जण कमी तेलाचं खातात आणि भरपूर जणांना भूक खूप लागते उपवास असलं की. तर त्यासाठी अशी इडली आणि शेंगदाण्याची आमटी करून खा. तुम्हाला भूक पण लागणार नाही आणि ॲसिडिटी पण होणार नाही. म्हणजे कमी तेलामध्ये आणि पोटभर असं आपलं हे उपवासाचं इथं फराळ तयार होतं. आणि नंतर बघा, 10 मिनिटामध्ये अशी टंब आपली इथं इडली तयार झाली होती आणि पांढरं शुभ्र झाली होती. इथं मी चेक पण केली. आणि पूर्णपणे इडली आपली तयार झाली होती. चला आता आपण शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊया. तोपर्यंत इथं मी फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याच घेतल्या. नंतर मिक्सरला लावून घ्यायच्या. आपण यामध्ये लसण जिरं असं काहीच वापरणार नाही, उपवासाला चालत नाही म्हणून. नंतर थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं. आणि छान आता हे वाटण इथं तयार झालं. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. आणि इथं आपण फोडणीसाठी आता मोहरी तर काही वापरू शकत नाही, तर आपल्याला फक्त प्लेन अशी ही शेंगदाण्याची आमटी इथं तयार करायची आहे. आपण हे वाटण कच्चंच घेतलं होतं म्हणून थोडं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. नंतर पाणी घालायचं. व्यवस्थित फ्राय झाले की जेवढी तुम्हाला आमटी बनवायचं आहे तेवढं पाणी घाला. नंतर इथं
चवीनुसार मीठ घालायचं. आणि बघा किती झटपट आपली ही शेंगदाण्याची आमटी पण इथं तयार झाली. आणि जर तुम्ही भगरची इडली जर बनवली ना तर त्यासोबत शेंगदाण्याची आमटी नक्की बनवा. खायला खूप छान लागतं हे. आणि तुम्ही जर ही भगरची इडली जर बनवून खाल्ली ना तर असं वाटणारच नाही की आपण उपवास करतोय. हे पचायला पण हलकं आहे. आणि छान आपण इथं एक उकळ काढून घेतली शेंगदाण्याच्या आमटीची. चला आता इकडे शेंगदाण्याची तर आमटी झाली. आता इकडे आपण इडली पण काढून घेऊया इडली पात्रातून. बघा किती पांढरशुभ्र आपली इडली ही दिसत होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा आषाढी एकादशीला. आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायची. आणि बघा किती लुसलुशीत आणि मऊ झाली होती. म्हणलं यंदा काहीतरी हटके आणि खायला पण असं छान वाटलं पाहिजेत म्हणून इथं मी भगर इडली बनवली होती. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये भगर खिचडी बघितली असेल आणि नाही बघितली असेल तर ती पण बघून घ्या. आणि टंब अशी आपली ही इडली तर फुगली होती. नंतर शेंगदाण्याची आमटी घ्यायची. आणि बघा आषाढी एकादशी स्पेशल भगर इडली आणि शेंगदाण्याची आमटी असं आपण हे ताट इथं तयार केलं होतं. आणि तुम्ही ह्यासोबत खोबऱ्याची चटणी पण खोबऱ्याची आमटी किंवा चटणी पण खाऊ शकतात. अगदी झटपट होते. मग करताय ना तुम्ही ह्यावर्षी उपवास. जर एवढं जर असेल ना पोटभर खायला तर नक्कीच उपवास करेल सगळेजण. आमच्याकडे तर ह्यावेळेस मुलं पण पूर्ण उपवास करणार. आणि बघा किती लुसलुशीत आणि पांढरशुभ्र अशी आपली ही इडली तर तयार झाली होती. नंतर इकडं आपण मुलांना खायला पण दिली होती. माझ्या मुलांनी अजून पण भगरची इडली वगैरे काही खाल्ली नव्हती. त्यांना म्हटलं टेस्ट करून बघा. तर ते पण म्हणाले मम्मी अप्रतिम झाली. नंतर इथं मी प्लेटिंग करून घेतली. छान अशा 4 इडल्या इथं घेतल्या होत्या मी. नंतर त्यावर गरमागरम शेंगदाण्याची आमटी घातली. आणि तुम्हाला ही भगर इडली कशी वाटली शेंगदाण्याच्या आमटीसोबत ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण आषाढी एकादशीला नक्कीच ट्राय करा. चला मग थँक्यू.